प्रतिभा सिग्नेचर रेसिपीमध्ये आज आपणाला मिक्स व्हेज कटलेट बनवून दाखवणार आहे। आता याचं साहित्य बघूया। उकडून मॅश केलेला बटाटा, हे 2 ते 3 बटाटे आहेत। 1 वाटीभर मटार हे वाफून घेतलेले आहेत। गाजर खिसून वाफून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर, जिरे पावडर, धने पावडर, ब्रेड क्रम्ब, कॉर्नफ्लॉवर, मीठ, मिरची, आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं लाल तिखट। आता बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला बटाटा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीचा ठेचा पेस्ट केलेला आहे ते टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आवडीनुसार। हा मटार टाकायचा आहे, गाजर टाकायचं आहे, धने पावडर टाकायची, जिरे पावडर टाकायची, मीठ टाकायचं आहे आवडीनुसार आणि थोडंसं किंचित लाल तिखट टाकायचं। हे सगळं छान मळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात थोडंसं किंचित कॉर्नफ्लॉवर टाकूया आणि थोडेसे ब्रेड क्रम्ब ॲड करूया। परत हे थोडंसं मिक्स करून घेऊ। ह्याचे छोटे छोटे असे जरा लांबुडके आकाराचे असे बनवून घ्यायचे गोळे। आता हे गोळे एका आकारात तयार आहेत सगळे। आता कॉर्नफ्लॉवर थोडं पाण्यामध्ये कालवून घेऊया आपण। आता हा एक गोळा कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवायचा आणि ब्रेड क्रम्बमध्ये घोळवायचा। हे अशा रीतीने सगळे गोळे आपण तयार करून घेऊया। हे आता ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून पॅटीस तयार आहेत आपले, कटलेट कम पॅटीस। आता हे तेल तापलेलं आहे, आता एक एक तेलामध्ये तळायला सोडूया। गुलाबी कलरवर असे तळून घेतले आहेत। अशा रीतीने हे आपले मिक्स व्हेज कटलेट तयार आहेत खाण्यासाठी। हे छान क्रिस्पी आणि एकदम टेस्टी झालेले आहेत। अशाच नवनवीन रेसिपी करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा।